सुहास राजमाने दादा यांचं काम बोलते. हातकली विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं या दोघांचंच वातावरण आहे इथं आणि कमळ या चिन्हावर लोक बटन दाबणार आणि त्यांचाच विजय होणार असं मला जरा या मतदारसंघात वाटते. आता 7 ते 8 वर्ष झाले त्यांनी चांगला संपर्क ह्या मतदारसंघात ठेवलेला आहे. ह्या निवडणुकीत मखदूम मोहिनी आणि सुहास राजमाने 100% बाजी मारणार. विकास चालू आहे, विकास होणार आणि ही लोक जर निवडून आली त्यात आणि प्रगती. भाजपनं सगळं केले, काय कुठून आलं माणगावात केले, परत इतर गावात मिसळ केले, लाडकी बहीण योजना, परत अनेक गावातील समस्या ते असं म्हणजे चांगलं तिने कार्य करायला पार पाडलं. तरी पण सुविधा त्यांनी बाकीच्या चांगल्या केल्यात नाही. लाडकी बहीण योजना, PM किसान योजना. त्यांना मंत्रालयापर्यंतच्या सगळ्या निधीची व्यवस्था किंवा काय विकास कामाची माहिती त्यांना असणार. जिल्हा परिषद निवडणूक आम्हीच येणार आहे, त्याला काय अडचण नाही. दोन्ही सीटा आमच्याच येणार. भाजप कार्य चांगलं असल्यामुळे मतदान त्यांना होणार. सुहास राजमाने ह्यालाच मत देणार आम्ही. विकास 100% झालाय. काम एक नंबर आहे. माणगावमध्ये किती विकास झालाय हे फक्त त्यांचं काम बोलते. त्यांनी विकास केलाय चांगला. त्यांची कामच चांगली आहेत. त्यांचा विकासच आहे कडपासून. उमेदवारीपैकी एकदम काटाकेर बेस्ट आहे उमेदवार. राजमानेच काम चांगलं आहे. जिल्हा परिषदला कोण निवडून येईल? जिल्हा परिषदला राजमाने येणार. जिल्हा परिषदला सुहासदादा बाजी मारतात. सुहास राजमाने राजमक्तमानी राजमाने दोन्ही पण निवडून निश्चितपणे येतील असं म्हणा. जिल्हा परिषदला बी देणार, राजमानेच मी देणार. जिल्हा परिषदला सुहास राजमाने राजी वाढतील. राजमाने साहेब होणार. सुहास राजमाने 100% भाजपच्या दोन्ही पण सीटा येणार. वन वे. हे सुहास राजमाने. कोण बाजी मारल्या निवडणुकीत? भाजप ही निवडून येणार. भाजपच येणार असं वाटतं. भाजपच मारणार. भाजप. ओनली भाजप. भाजप येणार. भाजपला मतदान 100% होणार. 9 तारखेचा निकाल हा इथं कमळच असेल, दुसरा कुठलाही फुलणार नाही आणि अतिशय लीडनं या दोन्ही सीटा निवडून येतील असं मला ठाम विश्वास आहे. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वत्र आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जिल्हा परिषदेसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्या मतदारसंघात अजून देखील काय काय समस्या आहे त्याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील मुडशिंगे या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक चर्चा करताना उभा आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि या मतदारसंघाचा कितपत विकास झाला हे थेट आपण जनतेतून जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्ते. एकंदरीत खूप वर्षांनी होती निवडणूक, काय सांगाल, विकास झालाय काय? विकास 100% झालाय. वरती सत्तेत भाजप असल्यामुळं खाली पण हा विकास होणारच 100%. त्याबद्दल काय काडीमात्र शंका नाही. राजू मखदूम दादा, सुहास राजमाने दादा यांचं काम बोलते. माणगाव नगर परिषद माणगाव पण आसपासचं गाव आहे आपलं माणगावचं. माणगावमध्ये किती विकास झालाय हे फक्त त्यांचं काम बोलते. त्यामुळे काय अडचण नाही. दोन्ही सीटा हा 100% लागणार. युवकांचं ते आशास्थान आहेत. सुहास राजमाने दादा हे पण चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी एकंदरीत राजकारणात काम केलेलं आहे. त्यामुळे काही अडचणी येणार नाही. लोक भाजपला मतदान करतील काय? 100% करणार. कारण वरती सत्तेत भाजप, राज्यामध्ये पण भाजप, केंद्रामध्ये पण भाजप, ह्यामुळे भाजपला हे मतदान 100% होणारच. त्यामुळं काय विषय नाही एवढा. राजमानेंचं काम कसं आहे? राजमानेंचं काम चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे, काही अडचण नाही. काय सांगाल, यावेळी पक्ष बघून मतदान होईल काय व्यक्ती बघून होईल? पक्ष बघून मतदान होणार, व्यक्ती बघून पण होणार. त्यामुळं काय अडचण नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेचा निकाल हा महाराष्ट्रभर भाजप, शिवसेना, शिंदेगड हा 100% निकाल असेल. या मतदारसंघात काय चित्र असेल? या मतदारसंघात सुहास राजमाने दादा व राजू मखदूम दादा, मिनलताई मखदूम हे 100% त्यांचं निवडून येणार म्हणजे येणार. दादा काय वातावरण आहे सध्या या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर कोण बाजी मारलं वाटते या रुई मतदारसंघात? रुई जिल्हा परिषद मतदारसंघात गेली 30-35 वर्ष माजी खासदार कल्लापन आवाडी, तसेच प्रकाश आवाडी, तसेच राहुल आवाडी यांचं कार्य असल्यामुळे हा मतदारसंघ हा आवाडी गट्टी प्रेमी आहे. आणि त्या मतदारसंघात गेली 15 वर्ष राजू मखदूम दादा यांच्या माध्यमातून माणगावात विकास पुरुष म्हणून त्यांचं नाव गणलं जाते. तसेच अशोकराव माने बापू यांचे PA व ज्यांनी आपल्या ह्याच्यात हातकली विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं या दोघांचंच वातावरण आहे इथं आणि कमळ या चिन्हावर लोक बटन दाबणार आणि त्यांचाच विजय होणार असं मला जरा या मतदारसंघात वाटते. लोक भाजपला मतदान करतील काय? लोक भाजपला मतदान करणार ना, कारण आता कसं आहे वरच्या लेवलला वर केंद्रात सत्ता भाजपची, महाराष्ट्रात सत्ता भाजपची. आता कितीतरी महानगरपालिका बघितला ऑल महाराष्ट्रात तर ते भाजपच्याच आणि महायुतीच्या म्हणून आहेत. आणि महायुती म्हणून लढल्यामुळे
आज भाजपला इथं पूर्ण बहुमत मिळेल असं मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यात, आणि आमच्या इथं भाजपलाच चांगलं सपोर्ट आहे इथं. काय चित्र काय असेल आगामी काळात? आगामी काळात बघा महायुती म्हणून इथं भाजपचाच अध्यक्ष होईल असं मला वाटते. 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेचा निकाल हा इथं कमळच असेल, दुसरा कुठलाही फुलणार नाही, आणि अतिशय लीडनं या दोन्ही सीटा निवडून येतील असं मला ठाम विश्वास आहे. काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषदचा सदस्य हा नियमित कामात असावा, जेणेकरून त्यांच्या कामाची दखल दुसऱ्यांनी पण घेतली पाहिजे. आणि याआधी जिल्हा परिषदवर प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केले काय? नाही, बऱ्यापैकी नाही काय केलं. अजून देखील काय समस्या आहेत या परिसराच्या? आता ज्या काय समस्या आहेत त्या आता राजू मगदूम दादा यांनी सोडवतील असं वाटतंय. जिल्हा परिषदला काय कोण बाजी मारला असं वाटतं? जिल्हा परिषदेला सुहासदादा बाजी मारणार, लोक मतदान करतील काय दिसली? 100% करणार. कशाबद्दल? का तर आता 7 ते 8 वर्ष झाली त्यांनी चांगला संपर्क ह्या मतदारसंघात ठेवलेला आहे, आणि बऱ्यापैकी मंत्रालयापर्यंत त्यांची चांगलीच ओळख आहे, आणि कामं ती बऱ्यापैकी खेचून आणतात. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील? पक्षाचा काही विषय ना, व्यक्ती बघून मतदान होणार. काय चित्र असेल आणि 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेचा 100% निकाल ह्या दोन्ही सीटा तर आपल्या मतदारसंघात 100% निवडून येणार, लीड येतील. काय वाटते तुम्हाला, कोण बाजी मारला असं वाटतं या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत मगदूम वहिनी आणि सुहास राजमाने 100% बाजी मारणार. लोक इसनी निवडून देतील काय? 100%. कशाबद्दल? हा, कशाबद्दल निवडून द्यायचं इसनी? देणार की निवडून. काय काम कसं आहे यांचं? काम एक नंबर आहे. राजूदादांनी माणगाव गावचं नंदन केलेलं आहे, त्यामुळे 100% सीटा बसणार दोन्ही पण. राजमान्यांना मतदान होईल काय? 100%. कसं काय? होय, काय काम काय आहे त्यांचं? काम बापूंच्या मुळे त्यांचं काम आहे. बरं, लोक यावेळी पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? पक्ष बघून पण करणार आणि व्यक्ती बघून पण करणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 100% भाजपच्या दोन्ही पण सीटा येणार वन वे. अनेक वर्षांनी ही निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय काय? विकास चालू आहे, विकास होणार आणि ही लोक जर निवडून आली त्यात आणि प्रगती होणार. बरं, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? काम करणारा असावा, लोकांच्या समस्या सोडविणारा असावा आणि लोकांच्या प्रत्येक नडी अडचणीला उभा राहणार असावा. बरं, यावेळी कोण बाजी मारेल? तुल्यबळ उमेदवार कोण आहेत? मगदूम बरं, आणि जिल्हा परिषदला? राजमाने. बरं, राजमानेंचं काम कसं आहे? त्याचं व्यक्तित्व त्या माणसाचं चांगलं आहे, कार्य चांगलं आहे आणि तो माणूस सगळ्यात मिळून मिसळून राहणारा माणूस आहे. काय काय सांगाल इकडं, काय वातावरण इकडं काय औंधा? वातावरण चांगलं आहे एकदम. भाजप ही निवडून येणार. लोक भाजपला मतदान करतील काय? करणार की. का? का म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे ना. काय केलंय भाजपनं? भाजपनं सगळं केलंय, काय कुठून आलंय. माणगावात केलंय, परत इतर गावात निसळ केले. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. म्हणून देत लोक म्हणून काय उपयोग आहे. आम्ही सांगतोय ना तुम्हाला, भाजपला मतदान होईल? होणार की. राजमान निवडून येतील? येणार की. का? अहो त्यांचं कार्यच आहे ना सगळं तेवढं. मग काय लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? दोन्ही पक्ष व्यक्ती दोन्ही बघून करणार. बरं, निकाल काय असेल? निकाल भाजपचा 100% केला. कोण निवडून येईल असं वाटतंय? भाजप लोक मतदान करतील भाजपला? करतील. कशाबद्दल? योजना भरपूर काढलेली. कोण उमेदवार कोण आहे तिकडे? राजमाने आणि मगदूम त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? व्यक्ती बघून. बरं, तुम्हाला काय वाटते, काय होईल या निवडणुकीत? भाजपच येणार असं वाटतं. आपण भाजपनं महागाई वाढवल्या, तरी पण मुलांसाठी ते गावासाठी सुविधा बिविधा सगळ्या चांगल्या केल्या अशा. भाजपला मतदान होईल काय? होणार की 100% होणार. मगदूम आणि जिल्हा परिषदला सुहास राजमाने उमेदवार आहेत, हां. यांना निवडून देतील का लोक? देणार की. कसं काय? लाडकी बहीण योजना, परत अनेक गावातल्या समस्या, ते असं म्हणजे चांगलं तिन्ही कार्य करायला पार पाडायला. तुम्हाला काय वाटते, कोण बाजी मारल्या या निवडणुकीत? ते भाजपच मारणार भाजप. होय, एवढ्या महिलांना म्हणजे कुठं जाण्या संसाराच्या गाड्यातून जायला कुठं मिळणार नव्हतं, तरी मिनलताईंनी 2 वेळा 2 ट्रिपा नेल्या. आमच्या या संसारात आम्हाला कधी मिळणार होते काय? काय नाही. सांगाल, भाजपला मतदान होईल का? होणार की 100%. जिल्हा परिषदला कोण निवडून येईल? सुहास राजमाने. का? त्यांनी पण असं पक्ष म्हणजे व्यक्ती चांगले आहेत व त्यांनी काम करणार आहे म्हणून त्यांनी विकास केलाय चांगला. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? आता काही चांगली आहे. काकी, काय सांगाल तुम्ही की या मतदारसंघाचा विकास झालाय का? झालंय. काय काय झालं विकास काम? विकास कामे म्हणजे आतापर्यंतचं कामकाज त्यांचं चांगलं आहे आणि इथून पुढे पण त्यांनी चांगले करणार. कोण बाजी मारला असं वाटतंय? भाजप.
भाजपला मतदान होईल काय? होणार की कसं काय? 100% होणार. त्यांची कामं चांगली आहेत हो. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. जरी महागाई वाढली तरी पण सुविधा त्यांनी बाकीच्या चांगल्या केल्यात नाही. लाडकी बहीण योजना, PM किसान योजना चांगले बऱ्यापैकी केले त्यांनी मुलांसाठी केलेलं आहे. उमेदवार कोण कोण आहेत इथून काय? इथून मिनलताई मगदूम आणि सुहास राजमाने राजमानेनं मतदान होईल काय? होणार की कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. काय असेल निकाल काय असेल 9 तारखेचा? 100% भाजप. निवडणूक ही खूप वर्षांनी होते. काय सांगाल, याआधी प्रशासक पण होतं जिल्हा परिषदवर. भागाचा विकास झालाय काय? चांगलं आहे आता मुंबईच विकास झालाय भागाचा? काय काय समस्या आहे तिथल्या अजून? आता बरीच सांगायला आल्या ती आहे जी आहे बरोबर आहे. कुठला पक्ष बाजी मारला यावेळी? हा यावेळी बाजी कोण मारल? भाजप लोक मतदान करतील का भाजपला? करतील. कसं काय? नाही, त्यांचा विकासच आहे कडे बसणे. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. नाही नाही, तसं कसं वाटलं? भाजपनं चांगलं केले, बर, बेस्ट केले. उमेदवार कोण कोण आहेत काय? आता उमेदवार आहे ते मुगदुमबाई काय हा, आणि मने बर, सुहास राजमाने. कसं आहे राजमानेचं काम? कसं आहे? बरं आहे त्यांचं. त्यांच्यामुळे ते अशोक मान्यांचं लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून मतदान करतील? पक्ष बघून व्यक्ती बघून. काय वाटते तुम्हाला की बाजी कोण मारल? ओनली भाजप. का, कशाबद्दल? विकासाच्या अजेंड्यावर आणि इथनं भाजपशिवाय पर्याय नाही. भाजप आहे ते सगळं आहे. कारण सत्तावर बी केंद्रात बी ती भाजपची आहे, राज्यात भाजपची आहे आणि इथं बी भाजपचीच लागणार. भाजपला लोक मतदान करतील काय? करणार की. कसं काय हो? भाजपचं आता राज्यात बी भाजप आहे, केंद्रात भाजप आहे आणि इथं भाजपशिवाय पर्याय नाही. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. महागाई काय कुठलं बी सरकार असलं तर महागाई वाढतच जाणार आहे. बर, महागाई ते काय पक्षावर अवलंबून नसते महागाईचं काय. ते काय असं चालूच राहणार. लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार यावेळी? 50% पक्ष आणि 50% व्यक्ती. कोण मारलं बाजी? भाजपच बाजी मारणार कारण त्या मापाचं उमेदवार आहेत आपल्याकडे. कसं आहे उमेदवार? कसं आहे उमेदवारी बाकी एकदम काटाकीर आहे. बेस्ट आहे उमेदवारीचं काय बघायचंच काम नाही. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य सुशिक्षित असावा, सगळ्यांना न्याय देणारा असावा. दुसरी गोष्ट चांगला अनुभव असावा, जेणेकरून त्याचं मंत्रालयामध्ये असू दे, आमदारांच्या मध्ये असू दे, सगळ्यांच्या मध्ये संबंध चांगले असावेत. निधी खेचून आणावा, त्या पद्धतीचा जिल्हा परिषद सदस्य असावा असं माझं मत आहे. या आधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतं, प्रशासकांनी काय इकडे केले का? प्रशासकाने आजपर्यंत काहीच केलेलं नाही. प्रशासक असल्यामुळे बऱ्यापैकी आमच्या मतदारसंघाचा असून दे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा असून दे, विकासाच्या दृष्टिकोन कुठलंही काम झालेलं नाही. काय काय समस्या आहेत या भागातल्या अजून? ह्या भागामध्ये तसं जर विचार केला तर गेल्या पूर्वी जो जिल्हा परिषद मतदारसंघ होता त्याच्यापेक्षाही आता जो जिल्हा परिषद मतदारसंघ निवड झाली आमच्या गावाची, त्याच्यामध्ये बराच चांगला विकास होण्याची दाट शक्यता आहे. आणि जो मतदारसंघ आमच्या गावाचा गेलेला आहे, ज्या मतदारसंघामध्ये रुई जिल्हा परिषदमध्ये, ती जी व्यक्ती आहे जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणजे जे होणार आहे किंवा जी होईल ती काम करण्याची चांगली व्यक्ती आहे. आणि त्यांचं बऱ्यापैकी आमदारांचे बसणारा संबंध किंवा जे पंचायत समितीचे उमेदवार असतील आमचे मगदूम, त्यांनी जे माणगावचा केलेला विकास, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आमच्या गावचा सुद्धा किंवा आमच्या मतदारसंघाचा चांगला विकास होईल. जिल्हा परिषदला कोण बाजी मारला असं वाटतंय? जिल्हा परिषदला सुहास राजमाने राजी वाढतील. लोक मतदान करतील त्यांना? करणार की. कशाबद्दल? काय व्यक्तिमत्व चांगलं आहे, फ्रेश आहे व्यक्तिमत्व, आयडेंटिटी चांगली आहे, आमदारांचे अगदी विश्वासू कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ते त्यांना नक्कीच मतदान लोक करतील. काय यावेळी पक्ष बघून मतदान होणार काय व्यक्ती बघून? पक्ष बघून होणार. दुसरी गोष्ट महिलांना जे दिल्या योजना असतील, लाडकी बहीण असेल किंवा जी वयोवर्ष वजनाची ती योजना असेल किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला दिलेले जे दवाखान्याची काय असतील, त्या बऱ्याच गोष्टीमुळं तुम्हाला बऱ्यापैकी बीजेपीला मतदान जास्त होणार. काय अडचण नाही. काय निकाल काय असेल 9 तारखेला? निकाल काय सुहास राजमाने विजय होणार, मिळाल मगदूम विजय होणार. कुणाला वार आहे इकडे? भाजप सरकारचं लोक मतदान करतील का भाजप? करणार. कशाबद्दल? कार्य आहे त्यांचं. काय काय केले? काय विकास कामं आहेत, विकासरत्न राजू मगदूम दादा आहेत. यांच्या व्यक्तिमत्वाला मानून इथं विजय होणार, राजू मगदूम दादाचा विजय होणार. जिल्हा परिषदला काय वातावरण आहे? राजमानी साहेब होणार विजय. काय केलं असं तिने? काही नाही, राजू मगदूम दादा पुढं असल्यामुळं आणि आमच्या गावातले अनिरुद्ध शिंदे सरकार असल्यामुळं त्यांच्यामुळे आमच्या गावातलं मतदान भरपूर त्यासनी होणार. भाजपलाच मतदान होणार. भाजपलाच का मतदान करायचं लोकांनी? काय त्याला कारण म्हणजे आता मनी पॉवर बी आहे आणि त्यात कसं आहे, आता वार भाजपचा आहे, केंद्रात सत्ता त्यांची आहे आणि त्याच्यामुळे भाजपलाच हे मतदान होणार. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. हो बरोबर. आता कुठलं बी झालं तर महागाई वाढतच राहणार. 9 तारखेचा निकाल काय असेल? काही नाही, कमळच येणार निवडून येईल. होय. आबा नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांचा तुम्हाला निवडणुकांचा अनुभव आहे. की यावेळी काय होईल असं वाटते? यावेळी
ह्या पंचक्रोशीत माणगावचा जो काही विकास केला आहे राजू मगदूम साहेबांनी, त्या वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या भेटी बऱ्याच वेळा झाल्यात. त्यांनी मुलाखत दिली आहे. तुमचं गाव डोंगराकडला अशिक्षित असल्यामुळं, अशिक्षित म्हणा किंवा सुधारण्यापासून वंचित असल्यामुळं तुमच्या गावाच्या सुधारणेकडे आम्ही लक्ष देऊ. राहिला प्रश्न सुहास राजमान्यांचा, ते आशुराव मानेंचे सहाय्यक होते वाटतं. त्यामुळे त्यांना मंत्रालयापर्यंतच्या सगळ्या निधीची व्यवस्था किंवा काय विकास कामाची माहिती त्यांना असणार. आणि ही दोन्ही लोक भाजपच्या युतीमधून उभा राहिलेले आहेत. यांचा निकाल हे 100% चांगलाच लागणार. लोक भाजपला मतदान करणार काय? करणार की करणार. कशाबद्दल? काय माहिती आहे काय, बदल ही काळाची गरज आहे. बदल ही काळाची गरज आहे. ह्या बदल कसा आहे माहिती आहे काय, बदल झाला तरच स्थित्यंतर म्हणतोय आपण, बदल झाला तरच पुढचे बदल होत जातात. हे एवढं आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. याआधी प्रशासक होतं, प्रशासकाने काय विकास केला काय तसा आम्ही शेतकरी माणसं, तसं वरच्या लेवलपर्यंत काय आम्हाला तेवढी माहिती नाही. पण काय माहिती काय, इथून पुढे विकासाची पावलं टाकतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत बहुतेक माहितीचे शिटा बसतील असं मला वाटतं. काका काय सांगाल, खूप वर्षांनी होते निवडणूक, विकास झालाय काय परिसराचा? विकासच आहे. ज्या त्या पद्धतीनं आमदार असतील म्हणा, पुन्हा मागचे काही जे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी केलेलं आहे. पण मिलनवहिनीत म्हणजे राजू मगदूमने जो विकास त्या माणगावमध्ये केलेला आहे तो आम्ही प्रत्यक्षात जाऊन बघून आलो. आणि उमेदवार आम्हाला हे वाटलं, त्यामुळे त्यांच्या मिसेसनं आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. कसं असावं जिल्हा परिषद सदस्य, काय सांगाल? काम करणारा माणूस पाहिजे, रोज येऊन भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, काय करावं काय नाही ह्या भागात त्यानं विचारलं पाहिजे. आणि कामाचा त्या गावामध्ये काम केलं तर पुढं माणूस त्यांना मदत करू शकतो. काय होईल या जिल्हा परिषद निवडणुकीत? जिल्हा परिषद निवडणुकीला आम्हीच येणार आहे, त्याला काय अडचण नाही. दोन्ही सीटा आमच्याच येणार भाजपच्या. लोक भाजपला मतदान करतील काय? करणार घेऊ, विकास करणार तर मंडळ त्या पाठीशी राहणारच आहेत. आणि तिथं माणगावमध्ये विकास झालेला आहे, लोकांनी बघून आल्यानंतरच आमची लोक त्याच्या पाठीशी राहितात. आम्ही याच्या अगोदर काँग्रेसचे माणसं होतो. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. म्हणणाऱ्याच नाही, कारण तोंडाला लागतं हे सांगा तुम्ही. बरे म्हणतात, पण विकासाच्या दृष्टीनं आता तेच युनिट चांगलं आहे. जिल्हा परिषदचे उमेदवार कोण आहेत काय इथं? सुहास राजमाने आणि पंचायत समितीचे मिलिंद मगदूम वहिनी. काय कसं आहे राजमानेंचं काम कसं आहे? राजमानेचं काम चांगलं आहे. आता ते पडलेले आहेत. पण राजमाने बरेच त्या भाजपच्या आमदारांच्या बरोबर फिरल्यामुळं त्यांना तिथं विकासाचं काय करावं तर ते काय नाही हे त्यांनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. आणि त्यांनी त्या दृष्टीनं विकासही केलेला आहे. काय होईल या निवडणुकीत? लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती होणार, पक्ष होणार, दोन्ही होणार. कोण बाजी मारेल? आमचाच पक्ष बाजी मारणार, भाजप आहे. काय वातावरण आहे सध्या, कोण बाजी मारला असं वाटतंय? मगदूमच. बरं, आणि जिल्हा परिषदला राजमाने. काय सांगाल, काय वातावरण आहे इकडे? मगदूम वहिनी येणार भाजपच्या कमळ चिन्हावनं, आणि जिल्हा परिषदला राजमाने येणार. का लोकांनी हिसनीच का निवडून द्यायचं? यांचं कार्य असल्यामुळे आणि उत्कृष्ट आहेत कामाचे. भाजपला मतदान होईल का यावेळी? पण 100% होणार. का? कार्य चांगलं आहे ना त्यांचं. कार्य चांगलं असल्यामुळे मतदान त्यांना होणारच. काय यावेळी व्यक्ती बघून मतदान होणार काय पक्ष बघून मतदान होणार? नाही, व्यक्ती बघून होणार. बरं, व्यक्ती कामाचे आहे, काम हे होणारच. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? भाजप येणार. निवडणुकीत कोण बाजी मारला असं वाटतं? नाही, राजू मगदूम हे बाजी मारते. का असं का वाटतं? लोक मतदान करतील ना? लोक मतदान करणार. राजू मगदूम यांचं कार्य चांगलेलं आहे. त्यांनी ग्रामपंचायत माणगाव ग्रामपंचायत म्हणून तिने भरपूर कार्य केलेलं आहे. तसेच 4 गावात त्यांचं नाव आहे. त्यामुळं राजू मगदूम हे निश्चितपणाने निवडून येतील असं वाटतं. जिल्हा परिषदला आता राजमाने यांना पण संधी दिलेली आहे. ते पण भाजप पुरस्कृत आहे. भाजपमधून तिने पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि ते त्यांचं पण कार्य आहे. त्यामुळे ते पण निश्चितपणाने हे राजू मगदूम आणि राजमाने दोन्ही पण निवडून निश्चितपणाने येतील असं मला वाटतं. भाजपला मतदान होईल का यावेळी? भाजपला मतदान 100% होणार, कारण संपूर्ण तालुका पूर्ण भाजपमय झालेला आहे. त्यामुळं पूर्ण मतदान भाजपला होईल असं वाटतं. लोकांनी हिसनीच का निवडून द्यायचं?
नाही, लोक कार्य बघतात. इथं पक्ष मॅटर करत नाही कोणत्या पक्षाचा आहे, माणूस बघतात की तो माणूस कोणत्या पक्षाचा कुठून उभारलेला आहे. त्यामुळे पक्ष महत्त्वाचा नाही, माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजू मगदूम आणि राजमाने दोन्ही निश्चितपणे निवडून येतील. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा काय निकाल दोन्ही गोलालाच असेल. काय कामं झाल्यात का इकडं? कामं झाल्यात की व्यवस्थित झाल्यात कामं. कुणी केल्यात? परत आता आम्ही राजू मगदूम आता आम्हाला आव्हान दिलं देतो आम्ही करतो सगळं म्हणून आम्ही त्यांनाच वर हात करून मत देणार. आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदला बी देणार, राजमानेसनी देणार. बाकीच काय आमचं व्यवस्थित सगळं पाक झालंय. आणि जिल्हा परिषदला कोण आहे उमेदवार? उमेदवार राजमाने हो, त्यांचं नाव काय सुहास पाऊसू राजमाने ह्यांनाच मत देणार आम्ही वर हात करून त्यांचं काम देणार. कसं आहे? त्यांचं काम बी चांगलं आहे की त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी बी आम्हाला 1 कोटी रुपये देतो म्हणून आव्हान दिल्यात. त्यांना बी आम्ही वर हात करूनच देणार, मतदान करणार आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% येणार अशी गॅरंटी आहे. मुडसिंगीत तर 100% गॅरंटी आहे. आणि एनी टाइम बी सगळीकडे येणार, त्यांनीच येणार असं आम्हाला वाटतंय. भाजपला मतदान होईल का यावेळी? एकदम 100% होणार. तर आताच आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील मुडशिंगी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपल्याला विस्तृतपणे येथील नागरिकांनी सांगितले. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मक्कांदार, कोल्हापूर.